चला तर बघूयात आजच्या 6 जून 2025च्या चालू घडामोडी. बघूयात पहिला प्रश्न. हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2025मध्ये भारताला कितवा क्रमांक, कोणता क्रमांक आहे? ह्यालाच काय म्हणतो आपण? क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स. क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स कितीचा? 2025चा. आणि हे कशाच्या ह्याच्यात केला जातो? कामगिरी कशामध्ये करावं लागते, कशामध्ये काम करावं लागतं? ग्रीन हाऊस गॅसेस इमिशन कमी करण्यासाठी हे केलेलं असतं, ग्रीन हाऊस गॅस. आणि काय करतात ह्याच्यामध्ये? किती देश आहेत? 64 देश प्लस EU आहे. EUला काय म्हणतात? युरोपियन युनियन. आणि हे 64 देशच काय करतात? 90% कशाचं? ग्रीन हाऊस गॅसेसचं काय करतात? इमिशन करतात. तर ह्याच्यात आता बघू, पहिल्या नंबरला कोण आहे? पहिल्या नंबरला पहिल्या 1, 2, 3ला कोणच नाही. आणि चौथ्या नंबरला कोण आहे? डेन्मार्क आहे. डेन्मार्क. चौथ्या नंबरला कोण आहे? डेन्मार्क आहे. भारत कितव्या नंबरला आहे? भारत 10व्या नंबरला आहे. आणि सगळ्यात शेवट बघितलं तर 67 नंबरला कोण आहे? इराण आहे. एवढंच लक्षात ठेवा. 1 नंबरला कोण आहे? कोणच नाही. 4 नंबरला कोण आहे? 4 नंबरला डेन्मार्क आहे. आणि 10व्या नंबरवर कोण आहे? भारत आहे. आणि सगळ्यात शेवटी कोण आहे? इराण आहे. तर क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्समध्ये भारताचा कितवा नंबर लागतो? 10वा. फर्स्ट कोण आहे? फर्स्ट कोणच नाही. म्हणजे चौथ्या नंबरवर कोण आहे? डेन्मार्क आहे. आणि पाठीमागच्या कितव्या नंबरवर होता डेन्मार्क? डेन्मार्क हा 7व्या नंबरवर होता. पहिल्या 6वर कोणच नव्हतं. आणि भारत कितव्या नंबरवर आहे? 10व्या नंबरवर आहे भारत, क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स. आणि एकदम लास्ट कोण आहे? इराण आहे. इराण. एवढंच लक्षात ठेवा. बरोबर. अलीकडेच भारताच्या GRECने पहिले स्वदेशी ध्रुवीय संशोधन जहाज विकसित करण्यासाठी कोणासोबत करार केलेला आहे? आता काय झालेलं आहे? MOU झालेला आहे. कोणाकोणात झालेला आहे? एक तर आहे भारताची कोणती कंपनी आहे? गार्डन रिच शिपयार्ड बिल्डर्स. हे कुठले? कोलकात्याचे. आणि हे कशाचं? जहाज बिल्डिंग करते, गार्डन रिच शिपयार्ड, कोलकाता. आणि हे तर कोणासोबत केलेलं आहे? नॉर्वेसोबत केलेलं आहे. नॉर्वेची कोणती कंपनी आहे? कोसिएस्को. आणि कशासाठी केलेला आहे हा ॲग्रीमेंट? तर ध्रुवीय संशोधनाचं जहाज पोलार रिसर्च वेसलसाठी केलेलं आहे. कशासाठी केलेलं आहे? एवढंच लक्षात ठेवा. पोलार रिसर्च वेसल, ध्रुवीय संशोधन जहाज. ह्याच्यासाठी काय केलेलं आहे? ॲग्रीमेंट झालेलं आहे, मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग. कुठली? नॉर्वे आणि भारतासोबत झालेलं आहे. दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? तर हा कधीपासून चालू झालेला आहे? कितीला करतो आपण? 5 जून. 5 जूनला काय करतो? जागतिक पर्यावरण दिन. पण 5 जूनच का? 5 जून 1972ला 5 जून 1972ला एका संस्थेची हे झाली, स्थापना झाली. तिलाच म्हणलं जातं युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम. ह्याचं हेडक्वार्टर कुठं आहे? नैरोबीमध्ये. नैरोबी कुठं? केन्यामध्ये. बरोबर. तर 5 जून 1972ला ह्या संस्थेची स्थापना झाली. 1973पासून जागतिक पर्यावरण दिन म्हणून सेलिब्रेट करायला चालू केलं, जागतिक पर्यावरण दिवस. तर ह्या वर्षी थीम काय आहे? बीट द प्लास्टिक पोल्युशन. बीट द प्लास्टिक पोल्युशन ही काय ह्या वर्षीची थीम आहे. आणि ह्या वर्षीचा होस्ट कोण आहे? विचारलं, होस्ट कोण आहे हा सेलिब्रेट करायचा? तर कोरिया प्रजासत्ताक. एवढंच लक्षात ठेवा. ह्या वर्षीचा होस्ट कोण आहे? कोरिया प्रजासत्ताक. 5 जूनला केला जातो. 1973पासून सुरुवात करायला चालू आहे. थीम काय? बीट द प्लास्टिक पोल्युशन. कधीला? 5 जूनला केला जातो. अलीकडेच इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सायन्सचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? आणि त्या मुख्यालय कुठे आहे? इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सायन्स. हेच हेडक्वार्टर कुठं आहे? ब्रुसेल्समध्ये. आता इथं काय झालं? अध्यक्षासाठी काय झालं? ह्यासाठी काय झालं? वोटिंग झाली. वोटिंग कोणाकोणामध्ये झाली? तर भारत आणि ऑस्ट्रिया. भारत आणि ऑस्ट्रिया. तर भारताला किती वोट भेटले? 87 वोट भेटले. भारताला 87 वोट भेटले आउट ऑफ 141. तर भारत काय झाला? अध्यक्ष झाला. किती ते कितीमध्ये होणार? 2025 ते 2028पर्यंत काय राहणार आहे? भारत अध्यक्ष राहणार आहे. भारताकडून लीड कोण करत होते? बी श्रीनिवास. हे काय करत होते? भारताकडून लीड करत होते. बी श्रीनिवास हे काय करत होते? भारताला लीड करत होते. तर ह्याचं हेडक्वार्टर कुठं आहे? इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ द सायन्सचे ह्याचे अध्यक्ष कोण झालेले? भारत. किती वर्षासाठी? 3 वर्षासाठी झालेलं आहे. आणि भारताकडून कोण करत होते? बी श्रीनिवास. इंडियन प्रीमियम IPL लीगच्या 18व्या आवृत्तीचे विजेतेपद अलीकडेच कोणी जिंकलेले आहे? सगळ्यांना माहीत आहे कोण झालेलं आहे? रॉयल चॅलेंजर्स बँगलोर. पण ह्याच्या रिलेटेड बघू, किती नंबरचा होता? 18व्या नंबरचा होता. फर्स्ट कधी झाला होता? 2008ला झाला होता. आणि पहिल्या ह्याच्यात कोण हे होतं? ट्रॉफी कोणाकडे आली? राजस्थान रॉयल्सकडे आली. तर 18व्याची लास्ट मॅच कुठं झालेली आहे? सुरुवात कुठं झाली? सुरुवात कोलकात्याला झाली. लास्ट मॅच कुठं झालेली आहे? नरेंद्र मोदी स्टेडियम. आणि हे कुठं? अहमदाबादमध्ये. लास्ट मॅच कोणाची होती? RCB वर्सेस पंजाब.
आता इथे लक्षात ठेवा, प्लेअर ऑफ द मॅच कोणाला गेलेलं आहे? प्लेअर ऑफ मॅच, पर्पल कॅप, ऑरेंज कॅप, स्ट्रायकर ऑफ द इयर आणि मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर कोणाला केलेलं आहे? स्कायला केलेलं आहे. प्लेअर ऑफ द मॅच कोणाला? कुणाल पांडे. पर्पल कॅप कोणाला भेटलेले? पर्पल प्रसिद्ध कृष्णा. त्यानंतर ऑरेंज कॅप कोणाला भेटलेले? साई सुदर्शन. आणि त्यानंतर राहिलं कोणतं? स्ट्रायकर ऑफ द इयर कोणाला केलेलं आहे? वैभव सूर्यवंशी. स्ट्रायकर ऑफ द इयर कोण? वैभव सूर्यवंशी. ऑरेंज कॅप कोणाला? साई सुदर्शन. पर्पल कॅप कोणाला? प्रसिद्ध कृष्णा. प्लेअर ऑफ द मॅच कुणाल पांडे. आणि मोस्ट व्हॅल्युएबल स्काय, सूर्यकुमार यादव. एवढंच लक्षात ठेवा. 11वे ब्रिक्स संसदीय मंचाचे आयोजन अलीकडेच कुठे झालेले आहे? ब्रिक्स संसदीय मंच किती नंबरचा आहे? 11व्या नंबरचा आहे. आणि हे कुठले असतात? ब्रिक्स देश असतात सगळे. ब्रिक्समध्ये किती देश आहेत? 10 देश आहेत. किती आहेत? 10 आहेत. पहिले कोण होते? कोणकोणते आहेत ते बघू आपण. आणि हे जे काय झालेलं आहे 11व्या नंबरचं, आता काय झालेलं आहे? संसदीय संमेलन बी म्हणू शकतं, मंच बी म्हणू शकतं. आणि हा कुठं चालू झालेला आहे? ब्राझिलियामध्ये चालू झालेला आहे. ब्राझिलिया म्हणजे कुठं? ब्राझीलमध्ये. आणि ब्रिक्सची 2024ची बैठक कुठं झाली? ब्रिक्स 2024ची बैठक कुठं झाली? ही झाली कझानमध्ये झाली. कझान कुठं? रूसमध्ये. बरोबर. तर कोण राहिलेलं आहे ह्यावेळेस? होस्ट कोण राहिलेला आहे संसदीय मंचचा? ब्राझील राहिलेला आहे. ब्रिक्सची स्थापना कधी झाली? 2001ला. कोणाची कन्सेप्ट होती? जिमोलिनची कन्सेप्ट होती. 2009ला हे एक संमेलन झालं. कुठं झालं? एथिनबर्गमध्ये झालं. एथिनबर्ग म्हणजे काय? रूसमध्ये. तिथे किती देश होते? 4च होते. BRIC, ब्राझील, रशिया, इंडिया आणि चायना. 2010मध्ये काय झालं? ह्याचा अजून एक मेंबर झाला. कोणता झाला? साऊथ आफ्रिका झाला. त्यानंतर 2023मध्ये किती? 6 देश ॲड होणार होते, पण अर्जेंटिनानं काय केलं? नकार दिला. 2023. तर कोणकोणते देश होते हे? तर एक होता UAE होता, इराण होता, इजिप्त आणि इथिओपिया. या 5 संमती दर्शवून बी कोणता देश ॲड झाला नाही ह्याच्यात? सौदी अरब संमती दर्शवून बी ॲड झाला नाही. आणि अर्जेंटिना तर काय केलं? नकार केला. 2025मध्ये अजून एक देश ॲड झाला. कोणता? इंडोनेशिया. तर एवढंच लक्षात ठेवा. कोणत्या राज्याने अलीकडेच इस्रोच्या सतीश धवन अंतराळ केंद्रासोबत त्यांच्या अवियर प्लॅटफॉर्मसाठी 5 वर्षाचा करार केलेला आहे? कोणासोबत? सतीश धवन अंतराळ केंद्र. हे कुठं आहे? श्रीहरिकोटा. आणि दुसरा कोणासोबत ॲग्रीमेंट झालेला आहे? आंध्र प्रदेश स्टेटनं केलेलं आहे. कशासाठी केलेलं आहे? अवेअर प्लॅटफॉर्मसाठी केलेलं आहे. अवेअर प्लॅटफॉर्म. आणि किती वर्षासाठी ॲग्रीमेंट आहे? 5 वर्षासाठी ॲग्रीमेंट आहे. अवेअर प्लॅटफॉर्ममध्ये नावच आहे. कशासाठी केलं असेल? ह्यांच्यापाशी, कारण की या प्लॅटफॉर्मचा वापर कशासाठी करणार? लोकांना अवेअर करण्यासाठी. कोणत्या गोष्टीमध्ये? एखाद्या वेळेस काही पाऊस झाला, सुनामी असेल किनाऱ्यावर, पाऊस येत असेल जास्त, किंवा अजून कोणतं चक्रीवादळ असेल, याबद्दल लोकांना अवेअर करण्यासाठी कोणता प्लॅटफॉर्म चालू केलेला आहे? कोणासोबत ॲग्रीमेंट केलेलं आहे? सतीश धवन अंतराळ केंद्रासोबत ॲग्रीमेंट केलेलं आहे. आणि कोणी केलेलं आहे? आंध्र प्रदेश गव्हर्नमेंटनं केलेलं आहे. कशासाठी? लोकांना अवेअर करण्यासाठी. एवढंच लक्षात ठेवा. आंध्र प्रदेश आपलं उत्तर होऊन जातं. संरक्षण मालमत्तेच्या नवीन महासंचालकपदी अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर काय आपल्या डिफेन्सकडे काय असते? जमीन बी असते. जमीन किंवा प्रॉपर्टी पण म्हणतात. त्याचंच काय करायचं? त्याचंच प्रबंधन करण्यासाठी कोणाची नियुक्ती केलेली आहे? त्यांना काय म्हणतात? महासंचालक म्हणतात. कोण आहेत ते? शैलेंद्रनाथ गुप्ता. आणि ह्यांचं मेन काम काय? 18 लाख जमीन जी आहे ना, तिचं प्रबंधन करायचं, तिचं मॅनेजमेंट करायचं. शैलेंद्रनाथ गुप्ता, हे लक्षात ठेवा. आणि आता यशस्वी सोलंकी ह्याला काय केलेलं आहे? प्रेसिडेंटचा सहायता करण्यासाठी फर्स्ट नेव्ही ऑफिसर अपॉइंट केलेले आहे. फर्स्ट नेव्ही ऑफिसर. आणि ह्याला काय म्हणलं जातं? एड दी कॅम्प म्हणलं जातं. आणि ह्याच्यामध्ये किती असतात? एड दी कॅम्पमध्ये किती लोक असतात? प्रेसिडेंटचे सहायता करण्यासाठी 5 लोक असतात. 5 लोक कुठून असतात? 3 आर्मीमधून असतात, 1 नेव्हीमधून असतो आणि 1 एअरफोर्समधून असतो. पण आता कोणाला केलेलं आहे? कोणती? यशस्वी सोळंकी. हे कशातनं गेलेलं आहे? नेव्हीमधनं पहिली काय झालेली आहे? वुमन गेलेले आहे तिथं सहायता करण्यासाठी. पुढला प्रश्न, अलीकडेच सिकेअर्स 2.0 डिजिटल प्लॅटफॉर्म कोणी लॉन्च केलेलं आहे? तर हे कोणी लॉन्च केलेलं आहे? सिकेअर्स एवढंच लक्षात ठेवा. हे कशासाठी? कोलसाठी चालू केलेलं आहे. कोल लेबरसाठी चालू केलेलं आहे. आणि कोणी चालू केलेलं आहे? कोळसा मंत्रालयानं चालू केलेलं आहे. कशासाठी चालू केलेलं आहे हा? ह्यांचं जे
कल्याणासाठी चालू केलेलं आहे. कोणाच्या? लेबरसाठी. तर कल्याण कसं? ह्यांना ह्या प्लॅटफॉर्ममधनं काय भेटणार? एक तर ट्रान्सपरन्सी भेटणार. ट्रान्सपरन्सी भेटलं तर ह्यांचं काय काय होणार? कल्याण भेटणार. तर ट्रान्सपरन्सी कशातनं भेटणार? जसं की डेबिट असेल, तुमच्या अकाउंटला डायरेक्ट पैसे असेल, तुमचा पी-एफ असेल किंवा तुम्हाला अजून काय असेल, तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी ते असेल, तर ह्यासाठी काय आहे ना, हे प्लॅटफॉर्म कामी येणार. आणि कोणी लॉन्च केलेलं आहे? जी किशन रेड्डी. कोण आहेत हे? जी किशन रेड्डी कोण आहेत? मंत्री आहेत. कोणते मंत्री? कोळसा मंत्री, खाण मंत्रालय म्हणतात त्यांना, खाणकाम मंत्री म्हणतात. तर हे कशासाठी? ट्रान्सपरन्सी वाढवण्यासाठी आणि त्याचा बेनिफिट कोणाला हो? जे खाणीमध्ये काम करतात, कोळसा खाणीमध्ये, त्यांच्यासाठी होतात. ह्यांना काय म्हणलं जातं? रॅट माइन्स बी म्हणलं जातं. तर कोणत्या मंत्रालयाने चालू केलेलं आहे? सी केअर्स म्हणजे कोल लेबर केअर्स असं पण लक्षात ठेवा. 2.0 कोणी लॉन्च केलेलं आहे? कोळसा मंत्रालयानं लॉन्च केलेलं आहे. हे बघितलं आपण 6 जूनच्या करंट अफेअर. चला तर मग, धन्यवाद.